अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उलगडल्या जात आहेत. कारण सियाचा भाऊ याला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं. चेतनच्या कामगाराला बोलवण्यात आलं. हे सगळं सुरू असताना काय खुलासे होत आहेत? सध्या या गुन्ह्याचा तपास आहे. त्यामध्ये दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. यामध्ये जो चेतनचा कामगार आहे त्याचा जबाब झालेला आहे. त्याचप्रमाणे आज सियाच्या भावाचा देखील चौकशी चालू आहे. नाही, असं देखील सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस ही हत्या झाली त्यावेळेस जी सिया आहे तिनं काही इशारा केला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या. त्यात तथ्य आहे आणि इन्व्हेस्टिगेशन काय सांगणार? सध्या हा तपासाचा भाग आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीवर काम करत आहोत. तपासामध्ये जे काही समोर येईल ते आम्ही माननीय न्यायालयापुढे सादर करू. या प्रकरणी आतापर्यंत किती जणांचं स्टेटमेंट घेण्यात आलं? अंदाजे बऱ्याच लोकांचे जबाब यामध्ये झालेले आहेत आणि आणखीनही प्रोसिजर चालू आहे. आजही जबाब चालू आहेत. आज देखील सियाच्या भावाला बोलवलं होतं. स्टेटमेंट जबाब आता चालू आहे. साधारण 3-4 तास झाले. थोडं प्रायमरी त्यांची माहिती घेऊन जबाब चालू आहे. सर, या हत्या प्रकरणामध्ये जो दुसरा आरोपी आहे चेतन, याचा कामगार असलेला नीरज कुमार याला देखील साक्षीसाठी बोलवण्यात आलेलं किंवा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलेलं. काय त्या संपूर्ण प्रकाराची माहिती? त्यांना जबाब आपण घेतलेला आहे. त्याचा जबाब नोंदवला आहे आणि त्याने जे जबाबामध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने आपण जबाब नोंद केलेला आहे त्याचा.